जेव्हा डॉक्टर क्लिनिकल हिस्ट्री घेतो तेव्हा ते फक्त हिस्ट्री घेत नसायचे, तर ते पूर्ण तुमच्या अनुवंशिक आजारपणाचे साक्षीदार असायचे. इथे इतकी सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट वेनी ट्रीटमेंट होते आणि इतकी सिंपल वे ऑफ ट्रीटमेंट असताना आपण का कॉम्प्लेक्सच्या मागे लागतो हेच मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. लॉंग टर्म मध्ये तुमची हेल्थ ही खूप सुंदर आणि छानरित्या मेंटेन होणार आहे. तर मग नक्की होमिओपॅथी कशी काम करते? इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम जे असतात पेशंटचे ते आम्हाला कन्सिडर करावे लागतात. आजकाल होमिओपॅथी म्हणजे सगळ्या लोकांना असं वाटतं की फक्त गोड साबुदाण्याच्या गोळ्या, तर ह्या गोड साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे ऍक्च्युली फक्त व्हेइकल आहे. होमिओपॅथीचा परिणाम खरोखरच स्लो असतो का? हा खूप मोठा गैरसमज आहे होमिओपॅथी बद्दलचा की होमिओपॅथी स्लो ऍक्ट होतं. सुपर स्पेशालिटीची गरज कधी भासते किंवा हॉस्पिटलायझेशन कधी करायचं? आमच्या सगळ्या डॉक्टरांचं ध्येय एकच आहे की आमच्या पेशंटला निरोगी दीर्घायुष्य लाभावं. पेशंटची लॉंग टर्म गुड हेल्थ हेच सगळ्या डॉक्टरांचं मिळून एकमेव ध्येय आहे. नमस्कार, मी मोनाली तागुंदे. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर कल्याणी गराडे, क्लासिकल होमिओपॅथ, ज्यांनी अनेकांना अत्यंत दुर्धर आजारातून पूर्णपणे बरे केले आहेत. अनेक मेंटली रिटार्डेड, रेस्पिरेटरी, ॲस्थमा सारख्या तक्रारी असलेल्या मुलांना एक नवीन आरोग्यदायी आयुष्य दिले आहे. आज आपण चर्चा करणार आहोत लोकांच्या मनात मांडली गेलेली डॉक्टरांची एक कॅटेगरी म्हणजे फॅमिली डॉक्टर. पूर्वी प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर नक्कीच असायचा. तर आपण आज मॅडमला विचारूया, तुम्हाला काय वाटतं, फॅमिली डॉक्टर असावेत का, की काळाच्या ओघात जे कमी झाले आहेत तेच योग्य आहे? नाही, खरं तर फॅमिली डॉक्टर ही संकल्पना खूप सुंदर होती. याच्यामध्ये कसं असायचं की तुमचे आई, वडील, मुलं, आजी आजोबा सगळेजण एकाच डॉक्टरकडे जायचे. एकाच क्लिनिकमध्ये सगळ्यांचे सगळे आजार बरे व्हायचे. याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर क्लिनिकल हिस्ट्री घेतो तेव्हा ते फक्त हिस्ट्री घेत नसायचे, तर ते पूर्ण तुमच्या अनुवंशिक आजारपणाचे साक्षीदार असायचे. तर अशा केसेसमध्ये तुम्हाला एक कम्फर्ट आलेला असतो त्या क्लिनिकमध्ये आणि मग तिथे गेल्यावरती मानसिकरित्याच तुम्ही 50% बरे होता आणि उरलेले 50% औषधोपचाराने बरे होता. बरं, औषधं देताना पेशंटला कशाची ॲलर्जी आहे, कोणाची क्लिनिकल हिस्ट्री काय आहे हे डॉक्टरांना अगदी तोंडपाठ असायचं आणि त्यामुळे काय असायचं की पेशंटलाही डॉक्टरांवर पूर्ण निष्ठा असायची, पूर्ण ट्रस्ट असायचा. याच्यामध्ये फॅमिली डॉक्टर जो सांगेल तो शब्द पेशंटसाठी प्रमाण असायचा आणि मग काय व्हायचं की ती जी निष्ठा आणि तो जो ट्रस्ट आहे त्याच्यामुळे हे फॅमिली डॉक्टर म्हणजे घरातला एक फॅमिली मेंबरच असल्यासारखे होते. आणि आजकाल हाच फॅक्टर नाहीसा झालाय. निष्ठा आणि ट्रस्ट हेच आजकाल गायब झालंय. काय झालंय की लोकांच्या मनामध्ये इतके डाऊट्स असतात आणि ते गुगल आणि युट्यूबच्या ज्ञानाने समृद्ध पेशंट्स डॉक्टरांवर डाऊट्स घेतात आणि डॉक्टरांना ते एखादा छोटासा व्हिडिओ बघून, स्क्रोल करताना काहीतरी आलेली रील बघून डॉक्टरांना चॅलेंज करतात. ते हे विसरतात की समोर बसलेला व्यक्ती हा वर्षानुवर्ष अभ्यास करून, मेहनत करून हा डॉक्टर झालेला आहे. तर आपण त्यांना चॅलेंज करताना आपण थोडासा विचार केला पाहिजे की आपण 5 मिनिटं पाहिलेल्या व्हिडिओवरून कोणाला चॅलेंज करतोय. तर अशा ह्या गोष्टींमुळे जो ट्रस्ट आणि जो बॉन्ड आहे, डॉक्टर पेशंट मध्ये पूर्वी एक बॉन्ड असायचा, तर हा बॉन्ड आणि हा ट्रस्ट आजकाल नाहीसा झाल्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे फॅमिली डॉक्टर ही आजकाल नष्ट झालेली आहे. हेच रिझन आहे बहुतेक त्याच्या मागचं. पण ही खूप सुंदर संकल्पना आहे खरं तर. फॅमिली डॉक्टरची कन्सेप्ट खरंच पेशंटसाठी खूप योग्य आहे. पण हे फॅमिली डॉक्टर कोण असावे, कसे सिलेक्ट करावे? तुम्ही MBBS जनरल फिजिशियनकडे जाऊ शकता, BMS जनरल फिजिशियनकडे जाऊ शकता, BHMS जनरल फिजिशियनकडे जाऊ शकता. तर माझं पर्सनल ओपिनियन विचारताल तर तुम्ही प्युअर होमिओपॅथी करणाऱ्या क्लासिकल होमिओपॅथकडे ॲज अ फॅमिली डॉक्टर म्हणून जा. कारण इथे इतकी सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट वेनी ट्रीटमेंट होते आणि इतकी सिंपल वे ऑफ ट्रीटमेंट असताना आपण का कॉम्प्लेक्सच्या मागे लागतो हेच मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही लिमिटेशन नाहीये. तुम्ही नवजात बालकापासून म्हणजे अगदी 1 डेच्या बेबीपासून ते अगदी 90 इयर प्लस वयोवृद्ध माणसांपर्यंत तुम्ही हे औषध देऊ शकता. हे अत्यंत प्रभावीपणे 100% तुम्हाला छान रिझल्ट देतं. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या आजारासाठी कोणाकडे जायचं याचंही काही बंधन नाहीये. कारण तुम्ही अगदी छोट्यात छोट्या म्हणजे अगदी सर्दी, खोकला, ताप यासारख्या फ्लू सारखे आजार असू देत किंवा साथीचे आजार असतील, डेंग्यू, मलेरिया, कोविड सारखे आजार असतील त्याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील, डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड यासाठीही तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. अत्यंत दुर्धर आजार म्हणजे कॅन्सर सारख्या आजारांसाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. कंजेनायटल ॲनोमलीज असतात, काही मेंटली रिटार्डेड पेशंट असतात, ऑटिस्टिक पेशंट असतात, ॲस्थमा वगैरे सारखे आजार आहेत. म्हणजे तुम्हाला लिमिटेशनच नाहीये. तुम्ही कुठल्याही आजारासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. याच्यामध्ये जर फक्त काही लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी असेल, जर काही सर्जिकल लिमिटेशन असेल, तर या 1-2 गोष्टी सोडल्यात तर इतर तुम्ही कुठल्याही आजारासाठी अत्यंत प्रभावीपणे होमिओपॅथी वापरू शकता. आणि लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी किंवा
सर्जिकल लिमिटेशन्स हे एका साधारण नॉर्मल माणसाच्या आयुष्यामध्ये हार्डली एकदा किंवा दोनदा येतात. अदरवाईज आपण छोट्या मोठ्या आजारांसाठी ट्रीटमेंट घेत असतो आणि मग ही ट्रीटमेंट तुम्ही हायर अँटीबायोटिक्स किंवा केमिकल्स किंवा ड्रग्सचा मारा करण्यापेक्षा तुम्ही सिंपल वेनी जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट तुम्ही लॉंग टर्म आयुष्यामध्ये घ्या. याच्यानी काय होणार आहे, तुमच्या शरीराची हानी, तुमच्या सेल्सची हानी ही होणार नाहीये. त्याच्याने तुमची इम्युनिटी ही अत्यंत स्ट्रॉंग राहणार आहे आणि तुमची स्वतःची इम्युनिटी, तुमची स्वतःची हिलिंग सिस्टीम खूप स्ट्रॉंग राहिल्यामुळे जो आजाराचा रिकरन्स आहे, आजाराची फ्रिक्वेन्सी आहे, ही कमी होणार आहे. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये तुमची हेल्थ ही खूप सुंदर आणि छानरित्या मेंटेन होणार आहे. त्यामुळे तुम्ही, माझ्या मते तरी तुम्ही प्युअर होमिओपॅथला तुमचा फॅमिली डॉक्टर म्हणून निवडा. ते अत्यंत सुंदर आणि खूप 100% छान रिझल्ट देतं. तुम्ही म्हणता की होमिओपॅथी सर्व आजारांवर प्रभावीपणे काम करते. याला कुठलीही वयोमर्यादा नाही आणि कुठलीही सुपर स्पेशालिटीची गरज नाही. तर मग नक्की होमिओपॅथी कशी काम करते? व्हेरी नाईस क्वेश्चन मोना. ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही खूप सगळ्या छोट्या छोट्या आजारांसाठी सुपर स्पेशालिटीकडे जाण्यापेक्षा तुम्ही होमिओपॅथकडे एकदा जाऊन बघा. याच्यामध्ये कसं असतं की आता सर्दी जरी झालेली असेल, म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जर आज सर्दीसाठी 10 पेशंट जर बाहेर बसलेले असतील, तर त्या प्रत्येकाला जरी सर्दी झालेली असेल तरी प्रत्येकाचं मेडिसिन हे वेगळं असतं. कारण आम्ही फक्त सर्दी कन्सिडर नाही करत किंवा फक्त आजार कन्सिडर नाही करत, तर ती सर्दी कोणाला झालीये तो पेशंट आम्ही कन्सिडर करतो. तर त्या पेशंटला एक व्यक्ती म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. त्याचे स्वतःचे ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काही सिम्पटम असतात. इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम जे असतात पेशंटचे, ते आम्हाला कन्सिडर करावे लागतात आणि मग आम्ही त्या सर्दीसाठी औषध देतो. म्हणजे जर 10 पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये एकाच आजाराचे असतील, तर त्या प्रत्येकाचं औषध मला वेगवेगळं ठरवावं लागतं. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि कॅरेक्टरिस्टिक अप्रोच हा खूप महत्वाचा असतो. आणि याच्यानंतर मग जो होमिओपॅथीचा फॉर्म्युला आहे की लाईक्स क्युअर लाईक्स किंवा सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर, तर याचा अर्थ काय की आमचे जे ड्रग्ज असतात हे ड्रग्ज पण आम्ही असेच अभ्यासलेले असतात, ज्याच्या फिजिकल जनरल्स, क्लिनिकल हिस्ट्री, ज्याच्यामध्ये डायग्नोसिस, इन्व्हेस्टिगेशन्स, या सगळ्या गोष्टींनी आम्ही क्लिनिकली तर तो आजार बघतो, पण त्याच्याबरोबर त्याची मेंटल हिस्ट्री, त्याचे इमोशनल डिस्टर्बन्सेस, या सगळ्या लेवलवरती जाऊन पण त्या ड्रग्सचा आणि त्या पेशंटचा हे आम्हाला मॅच ड्रग शोधावा लागतो आणि मग तो जो ड्रग आपण त्या पेशंटला मॅच करून डिसाईड करतो की ही आता त्याला रेमेडी द्यायची आहे. तर ते जे औषध असतं ते लिक्विड ड्रॉप्समध्ये असतं. हे औषध आपण जे व्हेइकल असतं, म्हणजे जे आजकाल होमिओपॅथी म्हणजे सगळ्या लोकांना असं वाटतं की फक्त गोड साबुदाण्याच्या गोळ्या, तर ह्या गोड साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजे ऍक्च्युली फक्त व्हेइकल आहे. त्याच्यावरती जो ड्रॉप टाकतो आम्ही, तर ते ऍक्च्युली खरं मेडिसिन असतं आणि ते खरे मिरॅक्युलस ड्रॉप्स असतात. आणि हे ड्रॉप्स आम्ही पावडर डोसवरती आणि त्या ग्लोब्युल्सवरती डिस्पेन्स करून मग पेशंटला देतो. हे जे डोस असतात तर हे पेशंट टंग थ्रू घेतो आणि मग ते त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण ऍब्सॉर्ब होतं. आता हे डोस घेतानाही आम्ही असं ऍडवाइस करतो की एक अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर तुम्ही काही खाऊ पिऊ नका. कारण काय असतं की आपण जे काही खातो, म्हणजे आपल्या इंडियन फूडमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, तर हळद असू दे, जिरं असू दे, मोहरी असू देत, ओवा असू देत, या प्रत्येकाला काहीतरी मेडिसिनल व्हॅल्यू आहे. आणि ही जी मेडिसिनल व्हॅल्यू आहे तर हे अत्यंत क्रूड फॉर्ममध्ये, आणि आपली जी होमिओपॅथिक डोस असतात हे अत्यंत माइल्ड फॉर्ममध्ये, पोटेंटाइज फॉर्ममध्ये असतात. आणि याच्यामध्ये काही याच्या ऍक्शनमध्ये इंटरमिंगल होऊ नये म्हणून आपण सांगतो की अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर तुम्ही काही खाऊ पिऊ नका. तर मग अशा वेळेला पेशंट जेव्हा डोस घेतो तर तो प्रॉपरली त्याच्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होतो. आफ्टर ऍब्सॉर्प्शन काय होतं की हे जे मेडिसिन असतं हे तुमच्या प्रत्येक सेलवर, तुमच्या एनर्जी लेवलवर, तुमच्या सेल्युलर लेवलवर, डीएनए लेवलवरती काम करतं, तुमच्या इमोशनल लेवलवर काम करतं आणि ते तुमची स्वतःची जी सेल्फ हिलिंग सिस्टीम आहे, सेल्फ इम्युन सिस्टीम आहे, ती अपग्रेड करतं. आणि तुमची सेल्फ हिलिंग सिस्टीम, सेल्फ इम्युन सिस्टीम बूस्ट झाल्यामुळे तुमची स्वतःची प्रतिकार शक्ती त्या आजाराविरुद्ध लढते आणि तुम्हाला त्या आजारातून 100% बरं करते. तर अशा प्रकारे तुमची स्वतःची इम्युन सिस्टीम्स हीच होमिओपॅथिक औषधाने बूस्ट होऊन तीच तुमच्या आजाराला 100% क्युअर करते. साधारणपणे लोकांना असं वाटतं की होमिओपॅथीचा परिणाम खूप स्लो होतो किंवा उपचारांचा फायदा उशिरा दिसतो. हे खरं आहे का? तर मग प्रश्न असा की होमिओपॅथीचा परिणाम खरोखरच स्लो असतो का? की त्यामागे काही कारण आणि गैरसमज आहेत? खरंच तू हे खूप छान ऑब्झर्व केलेलं आहेस आणि अगदी करेक्ट क्वेश्चन विचारलायस. तर ऍक्च्युली असंच होतं की पेशंट काय करतं, स्वतःची हेल्थ खूप खराब करून घेतं, आजाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असतं आणि मग ती खराब हेल्थ आणि आजाराची लास्ट स्टेप घेऊन पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यातूनही आम्ही त्यांना खूप छान मिरॅक्युलस रिझल्ट देतो. अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे खरं तर होमिओपॅथी, आणि त्यांनी आम्ही त्यांना 100% बरे करतो आणि खूप मिरॅक्युलस रिझल्ट देतो. पण याच्यामध्ये खरंच असं होतं, छोट्या आजारांसाठी पेशंट आमचा कमी वेळेला विचार करतात, पण
हे अत्यंत हा खूप मोठा गैरसमज आहे होमिओपॅथी बद्दलचा, की होमिओपॅथी स्लो ऍक्ट होतं. खरं तर होमिओपॅथी खूप फास्ट ऍक्ट होतं. म्हणजे जर तुमचा आजार 1-2 दिवसात झालेला असेल ना, तर तुमचा आजार अर्ध्या दिवसात बरा करण्याची कॅपॅसिटी होमिओपॅथीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर ताप आलेला असेल, तर टेम्परेचरसाठी तुम्हाला 2-3 वेळा तरी पॅरासिटामॉल घ्यावं लागतं. पण एका पावडर डोसमध्ये तुमचा ताप पूर्ण घालवण्याची कॅपॅसिटी होमिओपॅथीमध्ये आहे. बेसिकली तुमचा आजार डेव्हलप व्हायला किती वेळ लागलेला आहे, तुमचा आजार किती जुना आहे, याच्यावरती डिपेंड असतं, की त्याचा रिझल्ट कसा येणार आहे. जर 1-2 दिवसात झालेलं साधं इन्फेक्शन असेल, तर ते अर्ध्या 1 दिवसात बरं होऊन जातं. जर डेंग्यू, मलेरिया सारखे आजार असतील, तर ते 3-4 होमिओपॅथिक डोसमध्ये बरे होऊन जातात. अगदी अस्थमा सारखा 8-10 वर्ष जुना आजार असेल, तर तो सुद्धा 10-10, 15-15 दिवसाच्या होमिओपॅथिक औषधांमध्ये आम्ही पूर्णपणे बरा केलेला आहे. माझ्या क्लिनिकमध्ये असे असंख्य पेशंट आहेत, ज्यांना अगदी पंपची सवय होती, अशी मुलं होती. तर ते पंप सोडून त्यांना आता फक्त होमिओपॅथिक पावडर्सवरती ते सेटल आहेत आणि खूप छान रिझल्ट आहेत त्यांना आणि शिवाय त्याचा रिकरन्सही फार कमी झालेला आहे. म्हणजे तुमची लाँग टर्म तुमची इम्युनिटी चांगली राहते आणि तुमची हेल्थ खूप छान मेंटेन राहते. याच्यामुळे तुमचा रिकरन्सही कमी होतो आणि तुमची जी सेल्फ इम्युन सिस्टम आहे आणि सेल्फ हीलिंग सिस्टम आहे, हीच बूस्ट झाल्यामुळे काय की आजारांचं प्रमाण कमी होतं. आणि प्रश्न राहिला तो रिझल्टचा. तर रिझल्ट हे बेसिकली तुमचा आजार किती जुना आहे, तो तुमच्या शरीरात किती बळावलेला आहे, याच्यावरती डिपेंड असतं. तुमचा आजार जर 10-10 वर्ष, 20-20 वर्ष जुना असेल, तो जर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही डेव्हलप करायला 10 वर्ष लावली असतील, तर तुम्हाला ऑब्व्हियसली थोडासा पेशन्स ठेवून ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण जर तुमचा आजार छोटासाच असेल, साधंसंच सीझनल इन्फेक्शन असेल, साधंसं व्हायरल इन्फेक्शन असेल, तर ते तेवढ्याच फास्ट बरं होतं. छोटासा सर्दी खोकला किंवा अगदी साधी उलटी किंवा फूड पॉयझनिंगमुळे झालेले लूज मोशन्स वगैरे असतील, तर ते तितक्याच फास्ट होमिओपॅथीने बरे होतात. आणि इनफॅक्ट सगळ्याच आजारांवरती तुम्ही घेऊन बघा, त्याचे इतके मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत. आणि स्लो रिझल्ट वगैरे हे खरं तर होमिओपॅथी बद्दलचा खूप मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. होमिओपॅथी खरं तर खूप फास्ट ऍक्ट होते. याच्यामध्ये कसं आहे, होमिओपॅथी ही ऍक्च्युली एक कला आहे. होमिओपॅथी इज अ स्किल. होमिओपॅथी इज अ आर्ट. आफ्टर ऑल इट्स अ वेपन. त्यामुळे ते कोण, कधी, कुठे आणि कसं वापरतंय यावरही रिझल्ट डिपेंड असतो. तर होमिओपॅथी स्लो ऍक्ट होतं, हा खरं तर खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही ज्या ओघाने आणि फ्लो मध्ये बोलताय त्यावरून नक्कीच समजते की होमिओपॅथी किती प्रभावी आहे आणि तुमच्याकडे त्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. पण वेळेच्या अभावी जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते. प्रश्न असा आहे की समजा आपण फॅमिली डॉक्टर मधून होमिओपॅथीचा उपचार घेतोय. घरातील सर्वजण सर्व आजारांसाठी उपचार घेतात. तर मग सुपर स्पेशालिटीची गरज कधी भासते किंवा हॉस्पिटलायझेशन कधी करायचं हे आम्हाला पेशंटला किंवा रिलेटिव्हला कसं कळेल? तर बेसिकली कसं आहे, की होमिओपॅथिक डॉक्टर हा BHMS असतो आणि BHMS या डिग्रीला कुठला सिलेबस आहे, हा पाहिलाय का तुम्ही कधी? तर BHMSला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, गायनॅक, ऑब्स, सर्जरी, मेडिसिन हे सगळे सब्जेक्ट्स जे MBBS डॉक्टरांना असतात, ते सेम सब्जेक्ट्स विथ सेम सिलेबस विथ सेम बुक्स आम्ही अभ्यासलेले असतात. त्यामुळे आम्हाला आजाराबद्दल पूर्ण सायंटिफिकली नॉलेज असतं, पूर्ण क्लिनिकली नॉलेज असतं. क्लिनिकली BHMS डॉक्टर हे साउंड असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं आपण कुठल्या लेव्हलपर्यंत पेशंटला हँडल करू शकतो, आपण कुठल्या लेव्हलपर्यंत पेशंटला ट्रीट करू शकतो. आणि जेव्हा केव्हा म्हणजे कधी कुठे लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी असेल किंवा कधी कुठे सर्जिकल लिमिटेशन असेल, तर होमिओपॅथिक डॉक्टर स्वतः तुम्हाला सजेस्ट करतात, की तुम्ही कुठल्या निष्णात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची समजा इन केस गरज पडणार असेल, तर तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं, कुठल्या योग्य कन्सल्टंटकडे तुम्ही जावं, यासाठी तुम्हाला स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर गाईड करतील. ते जर तुमचे फॅमिली डॉक्टर असतील, तर ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ट्रीटमेंट घेऊन बरं होऊन घरी येईपर्यंत ते तुमची साथ सोडणार नाहीत. कारण ते फॅमिली डॉक्टर म्हणून तुमचा फॅमिलीचाच एक भाग असतील. ते तुमचा फॅमिली मेंबरच असतील. आणि असं अजिबात नाहीये, की ॲलोपॅथिक डॉक्टर्स होमिओपॅथचे दुश्मन आहेत किंवा होमिओपॅथ ॲलोपॅथिक डॉक्टरांचे दुश्मन आहेत, असं अजिबात नाहीये. आम्ही सगळे एकमेकांचे कलीग्स आहोत. आम्ही एकमेकांसोबत काम करतो. एकमेकांच्या पॅथीला एकमेकांचा सपोर्ट लागतो आणि त्याच्यातून आम्ही एकत्रितरित्या काम करतो. कितीतरी ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत, नेफ्रोलॉजिस्ट आहेत किंवा एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहेत, ज्यांना रिपिटेटिव्हली समजा पेन किलर्स द्यावे लागतात, रिपिटेटिव्हली स्टिरॉइड्स द्यावे लागतात, तर ते पेशंटला सजेस्ट करतात, की यू गो टू अ होमिओपॅथ, टेक द होमिओपॅथिक ट्रीटमेंट. किंवा काही केसेसमध्ये आम्ही पेशंटला सांगतो, की इथे आपल्याला गायनॅकचं ओपिनियन लागेल, इथे आपल्याला या सुपर स्पेशालिटीकडे जावं लागेल. तर तुम्हाला इनफॅक्ट जेव्हा तुम्हाला गरज असेल कोणाकडे जाण्याची, तर तुम्ही फार विचार न करता तुम्हाला ते डॉक्टर योग्य सजेस्ट करतील. सुयोग्य कन्सल्टंटकडे सुयोग्य रेफरन्स ते तुम्हाला देतील आणि योग्य कन्सल्टंटच्या हातात तुमची ट्रीटमेंट ते सोपवतील. आणि याची मी तुम्हाला 100% खात्री देते, की
कुठलाही क्लासिकल होमिओपॅथ असू देत, मी तुम्हाला याची 100% खात्री देते की कुठलाही जेन्युइन होमिओपॅथ हा आपले लिमिटेशन्स हे स्वतःहून मान्य करतो आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य तो गायडन्स देतो आणि तुम्हाला योग्य कन्सल्टंटकडे नेतो किंवा तुम्हाला ज्याची गरज असेल त्यांचा रेफरन्स तो तुम्हाला देतो. तिथून तुमची ट्रीटमेंट योग्य होऊन तुम्ही हेल्दीली बरे होईपर्यंत तो तुमची साथ देतो. त्यामुळे ॲज अ फॅमिली डॉक्टर म्हणून जर होमिओपॅथ तुमचा फॅमिली डॉक्टर असेल तर तो तुमच्या हेल्थची संपूर्ण काळजी घेईल. अल्टिमेटली आम्ही सगळे जे वैद्यकशास्त्रामधले डॉक्टर्स असू किंवा कुठल्याही ब्रँचचे कोणीही डॉक्टर्स असू देत, त्यांची पॅथी कुठलीही असू देत, अल्टिमेटली आमच्या सगळ्या डॉक्टरांचं एम एकच आहे. आमच्या सगळ्या डॉक्टरांचं ध्येय एकच आहे की आमच्या पेशंटला निरोगी दीर्घायुष्य लाभावं. पेशंटची लॉंग टर्म गुड हेल्थ हेच सगळ्या डॉक्टरांचं मिळून एकमेव ध्येय आहे. त्यामुळे पेशंटनेही विचार करावा आणि आपल्या स्वतःचं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे योग्य व्यक्तीच्या हातामध्ये द्यावं. त्यांनी उपचार पद्धती निवडताना आपल्या पूर्ण फॅमिलीच्या योग्य हेल्थचा विचार करूनच आपले फॅमिली डॉक्टर निवडावेत आणि तुम्ही जरूर 100% तुम्ही होमिओपॅथीचा आधार घ्या. तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला अत्यंत मिराक्युलस रिझल्ट येतील. पेशंटनेही तुमच्या स्वतःच्या हेल्थचा, आपल्या कुटुंबाच्या हेल्थचाच गोल ठेवावा आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही तुमची उपचार पद्धती निवडावी आणि तुम्ही जरूर 100% होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊन बघा. तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट्स मिळतील आणि तुमचं जे ध्येय आहे की लॉंग टर्म हेल्थ मेंटेन करण्याचं ते तुमचं नक्कीच साध्य होईल होमिओपॅथीच्या सहाय्याने. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आज इथे आमच्यासोबत आलात आणि होमिओपॅथिक बद्दल इतकी सुंदर आणि खरीखुरी माहिती आमच्यासोबत शेअर केली. याचा उपयोग आमच्या ऑडियन्सला नक्कीच होईल. तुमची हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि होमिओपॅथी बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलत आणि होमिओपॅथी बद्दल बोलण्याची संधी दिलीत. तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.